यावल उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सैदाबी मो याकूब यांनी भाजपाचा 4 मतांनी केला पराभव. तिरंगी लढतीत 12 मते घेत झाल्या विजयी. अतुल पाटील यांचा पुन्हा मास्टरस्ट्रोक, स्वीकृत म्हणून पालिकेत केली एंट्री. यावल नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची निवड गुरुवारी पार पडली. यात भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट व काँग्रेस अशी तिरंगी लढत येथे बघायला मिळाली. यामध्ये काँग्रेसच्या सैदाबी मोहम्मद याकूब यांनी महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांच्या मदतीने 12 मते मिळवत भाजपाच्या उमेदवाराचा 4 मतांनी पराभव केला. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराला एका अपक्षसह 4 मते मिळाली. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी पालिकेत एंट्री केली असून भाजपाकडून उमेश फेगडे देखील स्वीकृत म्हणून सभागृहात दाखल झाले आहे. यावल नगर परिषदेत गुरुवारी उपनगराध्यक्ष पदासाठीची निवड लोकनियुक्त नगराध्यक्षा छायाताई अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. भाजपकडून रुबाब महम्मद तडवी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अंजुम बी कदीर खान तर काँग्रेसच्या सैदाबी मोहम्मद याकूब यांनी अर्ज दाखल केले होते व अर्ज छाननीनंतर सभागृहात हात उंच करून मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये काँग्रेसच्या सैदाबी मो याकूब यांना काँग्रेसचे 6, महाविकास आघाडीच्या मित्रपक्ष उबाठाचे नगराध्यक्षसह 3 व 1 अपक्ष असे 12 मते मिळाली. तर भाजपाला आपल्याकडे एकही अपक्ष वळवता आला नाही. त्यांना त्यांच्या गटातील 8 मते मिळाली व त्यांचा 4 मतांनी पराभव झाला. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला पक्षाचे 3 व 1 अपक्ष असे 4 मते मिळाली होती. तेव्हा या निवडणुकीत उपनगराध्यक्ष म्हणून सैदाबी यांची निवड जाहीर होताच जल्लोष करण्यात आला. या निवडप्रसंगी मुख्याधिकारी निशिकांत गवई, सहाय्यक मुख्याधिकारी रविकांत डांगे, पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील, कक्ष अधीक्षक विशाल काळे, संग्राम शेळके सह नगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तर नगराध्यक्षा छायाताई पाटील यांनी व नगरपरिषद प्रशासनाकडून उपनगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. उपनगराध्यक्ष सैदाबी या काँग्रेसच्या शहराध्यक्ष शेख हकीम मोहम्मद याकूब यांच्या आई आहेत. स्वीकृत म्हणून घेतली एंट्री. यावेळी भाजपाकडून नगरपालिकेचे माजी गटनेता उमेश फेगडे व काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची देखील स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर झाली व या दोघांना नगरपरिषदेत दिमाखदारपणे एंट्री घेतली आहे. धनंजय चौधरीकडून सत्कार. काँग्रेस पक्षाचे यावल शहराध्यक्ष मो हकीम शेठ यांच्या मातोश्री सैदाबी यांची उपनगराध्यक्षपदी निवडीबद्दल काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र NSUIचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी यांनी सैदाबी व मो हकीम शेठ यांचे अभिनंदन केले. या निवडीत सर्व धर्मीय नगरसेवकांनी सामंजस्याने एकोपा व सद्भावनेने सहभाग नोंदवत सुंदर उदाहरण घातले आहे. एकसंघ पाठिंब्यामुळे शहर विकासाला नवीन गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अतुल पाटील यांची रणनीती यशस्वी. नगरपालिकेत महाविकास आघाडीचे 9 नगरसेवक निवडून आले होते. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 6 सदस्य व शिवसेना उबाठा गटाचे नगराध्यक्षसह 3 नगरसेवक निवडून आले होते. हे दोन्ही गट एकत्र येऊन 9 नगरसेवकांचा गटाची एकत्र नोंदणी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे करतील असे वाटत होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्याकडे गटाची नोंदणी करताना आघाडीचे नेते अतुल पाटील यांनी रणनीती आखत 3 अपक्ष नगरसेवक त्यांच्याकडे वळविले व त्यापैकी 2 सदस्यांचा समावेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गटात सामील करून त्या गटाची संख्या 8 करून घेतली व शिवसेना उबाठा गटात 3 सदस्य असताना त्या गटात अपक्ष नगरसेवक पराग सराफ यांचा समावेश करून उबाठाचे 4 सदस्यांचा गट स्थापन करून घेतला. अशा प्रकारे महाविकास आघाडीची एकत्रित संख्या 12 झाली. तेव्हा उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 व भाजपाचे 8 नगरसेवक जरी एकत्र झाले असते तरी त्यांची संख्या 12 इतकी झाली असती. असे झाल्यास दोघी उमेदवारास समसमान मते पडली असती. समसमान मते झाल्यास लोकनियुक्त नगराध्यक्षांना अतिरिक्त मतदान करण्याचा अधिकार असल्याने उपाध्यक्ष महाविकास आघाडीचा झाला असता अशी रणनीती अतुल पाटील यांनी आखली होती. ही खेळी यशस्वी झाली अशी चर्चा दिवसभर शहरात रंगली होती.